तर दुसरा स्पर्धा फेरी जी असणार त्याच्यामध्ये ज्या टीमचा सगळ्यात जास्त स्कोर असणार आहे त्यांना मात्र फायनलला बाय मिळेल. तर आपण पाहिलं काही वेळापूर्वी इथे टॉस झाला होता. टॉस का बॉस इथे होताना पाहिलेलं आपण फ्रेंड्स फायटर विरुद्ध अजित 11 कामोटे ब्लास्टर या संघामध्ये नाणेफेक जिंकून फ्रेंड्स फायटर या संघाने आमंत्रित केलेलं अजित 11 कामोटे ब्लास्टर या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आणि फलंदाजीसाठी आलेत ते म्हणजेच आशिष आणि मायकल. पंच इशारा करतायत मॅच स्टार्ट. पहिलं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय अमन. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू भिरकायचा प्रयत्न होता. काहीसा टाइम नाही होता. चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचाही प्रयत्न आणि ते उत्कृष्टरित्या रनिंग बिटवीन द विकेट्स. तर नक्कीच पहिला चेंडू आपण पाहिला शॉर्ट ऑफ लाईन प्रकारचा चेंडू होता. काहीसा उसळी घेत नाही. कमरेच्या वरचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक चालला मिडविकेटच्या दिशेने. 2 धावा नक्कीच मिळतील इथे आशिष यांना. या आधीचा पण सामना आपण जो पाहिला मगाशी लिगल विरुद्ध 11 स्टार नक्कीच एक रोमहर्षक असा पहिलाच सामना या टुर्नामेंटचा. 6 चेंडूमध्ये 14 धावा तिकडे मात्र डिफेंड केलेला अमन काय अफान यांनी काय गोलंदाजी केली. नक्कीच सूर्य कशी गोलंदाजी त्यांच्या बॅट म्हणून देखील रन आलेले. त्याच जोरावर त्यांना आपण इथे दिलं मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा. तर लिगल संघ तुम्हाला देखील विनंती असेल हा सामना झाल्यानंतर ह्या मॅचचा विनर वर्सेस तुमची मॅच लगेच आपण खेळवणार आहोत. त्यामुळे कुठेही जायचं नाहीये. दरम्यान पुढील चेंडू कमरेच्या वरचा शॉर्ट ऑफ लाईन प्रकारचा चेंडू अमन यांचा वेगवान पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र मायकल पुल करतायत थर्ड मॅनच्या दिशेने. फायनलच्या दिशेने चेंडू चाललाय. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 4 धावा. एक चांगली अशी शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांमार्फत. आता मात्र मोठे फटक्याची नक्कीच गरज असेल फ्रेंड्स फायटर या संघाला. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा गतीमध्ये व्हेरिएशन करता पाहिलं अमन यांना. अंगाला बॉल लागून चाललाय कव्हरच्या दिशेने. तिथे यष्टीरक्षक स्वतः बॉल पकडतायत. एक धाव मिळेल. एका धावेची धावसंख्या वाढते 5 धावांवर. आपण पाहतोय इथे सुक्या ट्रॅकवर आज नक्कीच एक ड्राय विकेट ज्याला म्हणतात त्याच ड्राय विकेटवर आज रब्बर बॉलचे सामने खेळताना आपण पाहतोय. चेंडू पाहिजे तेवढी उसळी घेत नाही. जेवढी पावसाळ्यामध्ये चेंडू उसळी घेतो तेवढी उसळी आता इथे घेत नसल्यामुळे बॅटिंग फ्रेंडली टॅक ज्याला म्हणता येईल तसंच झालं. 4 षटकांमध्ये नक्की 51 धावांची इथे मात्र आव्हान ठेवावंच लागेल कोणत्याही टीमला सामना जिंकण्यासाठी. दरम्यान एक डॉट बॉलची सांगता इथे होते. खूप चांगली गोलंदाजी करताना अमन आपल्या संघासाठी. तर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अमन यांचा. स्ट्रायकर आहे मायकल. शफलून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र वेल्डफ करतात पंच आमच्याकडे वळून निर्णय देतात ते म्हणजेच अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 6 धावांवर. नक्कीच एक चांगलंसं षटक हाताळतात अमन. अवांतर धाव देऊन देखील त्यांनी फक्त 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अमन यांचा. आता मात्र एक मोठ्या फटक्याची गरज असेल मायकल यांच्या बॅटमधून. फुल लेन प्रकारचा चेंडू इथे स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅट्समॅनला पाहिलं आणि अजून लांब पल्ल्यावर टाकलेला चेंडू डॉट बॉलची होते सांगता. आणि खूप चांगलं षटक हाताळलं अमन यांनी. पावसाळी क्रिकेटमध्ये आपण म्हटलं 6 धावा म्हणजे नक्कीच मेडनच्या प्रकारे त्याला तुलना केली जाऊ शकते. एवढं चांगलं षटक हाताळलं ते म्हणजे अमन यांनी. 6 धावा देणं म्हणजे रब्बर बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच यशस्वी असे गोलंदाजी किंवा बॉलिंग टाकणं त्याला म्हणता येईल. तर स्पीडअप करायचं आहे नक्की दोन्ही संघांना इथे विनंती येते. आपल्याला अजून खूप साऱ्या मॅचेस इथे खेळवायच्या आहेत. आज आपण पाहणार इंटर कॉलनी कामोटेचे 12 संघ खेळताना. तद्दरम्यान आपण परवा देखील पाहिलं कामोटे ग्रामीणची टीम आणि बाकीच्या ग्रामीण टीम इथे खेळताना.
तर सनराईज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा आजचा शेवटचा दिवस असेल. तर दरम्यान पहिला चेंडूवर आता इथे मात्र समाचार घेतलाय आशिष यांनी आणि डिपॉझिट केलं चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने उत्तुंग असा षटकार. नक्कीच आतापर्यंत शांत आणि संयमी सुरुवात जशी आपण म्हटली आशिष यांच्या बॅटमन होत होती, इथे मात्र पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा आशिष स्ट्रायकर फुल नंबरचा चेंडू. इथे मात्र बॅटची कड घेते, चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? तर नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता इथे मात्र एकाच धावेवर संतुष्ट मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 13 धावा. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 6 धावा दिलेल्या अमन यांनी. पहिल्या चेंडूवर मात्र घणाघाती सुरुवात आशिष यांच्या बॅटमधून षटकाराने चालू झालेली. त्यानंतर मात्र एक सिंगल घेतलाय. 2 चेंडू मी आतापर्यंत आल्या ते म्हणजे 7 धावा. तर मी मगाशी म्हणतो तसंच सनराईज क्रिकेट अकॅडमी प्रस्तुत आपण ही पावसाळी रबर बॉल स्पर्धा गेले 3 दिवस चालू असलेली स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस, आजचा फायनल दिवस. पहिल्या दिवशी आपण पाहिलं ग्रामीण खेळाडू सगळे या ग्राउंडवर खेळताना. दरम्यान काय पाहतोय आपण इथे मायकल यांची बॅट पण आता तळपते आणि मायकल यांनी पोहोचवलं चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. अजून एक उत्तुंग असा षटकार. नक्कीच एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहिलेली फ्रेंड्स फायटर या संघामार्फत. इथे मात्र 2 षटकांमध्ये सामन्याला कलाटणी देतात ते म्हणजे मायकल. धावातील ते म्हणजेच 19 धावा. नक्कीच एक महागडं असे षटक हातात आहे तिथे. तर गोलंदाज युवराज. नक्कीच आपण पाहतो एक महागडं षटक. नक्कीच 3 चेंडूमध्ये आतापर्यंत माझा 13 धावा त्यांनी खर्च केलेला. चौथा चेंडू युवराज यांचा. स्ट्रायकर मायकल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कड घेत आहे आणि चालला यष्टीरक्षक सुशांत यांच्या हातामध्ये. सुशांत तिकडे काही चूक करत नाही आणि ते झेल बाद होताना पाहतोय ते म्हणजेच मायकल. नक्कीच एक चांगला कमबॅक आपण पाहतोय इथे युवराज यांचा. 2 षटकार खाल्ल्यानंतर इथे मात्र गडी बाद करतायत आणि आपल्या संघाला इथे कमबॅक करून देत आहेत युवराज. तर मगाशी आपण म्हणतो आजच्या या स्पर्धेचा असा शेवटचा दिवस फायनल डे. पहिल्या दिवशी ग्रामीण गटातून आपण पाहिलं निशान दिलं. दादरपाडा हा संघ फायनलमध्ये दाखल झाला. त्यानंतर आपण काल पाहिलेलं ते म्हणजे 40+ जेवढे संघ होते त्यामध्ये आई एकविरा मेडिटेक पनवेल हा संघ फायनलमध्ये दाखल झाला. त्याचप्रमाणे आज जे होणारे 12 सामने इंटर कॉलनी कामोटेचे 12 सामने होते त्यामध्ये कोणता संघ फायनलला येईल याची सगळ्यांना उत्सुकता असणार आहे. चांगलेसे सामने नक्कीच आज आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी दुसऱ्या सामन्याच्या दिवसातील युवराज यांचा 5वा चेंडू. नेक्स्ट बॉल. इथे आपण पाहिला फुल नंबरचा चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र टप्पा खाऊन चेंडू वेग बदलतोय आणि चेंडू जाते यष्टीरक्षक सुशांत यांच्या हातामध्ये. एक डॉट बॉलची सांगता होते इथे. नक्कीच शेवटचा चेंडू युवराज यांच्या षटकातील. स्ट्राईकवर आहे ते म्हणजेच पंकज. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र खूप सुंदर अशी गोलंदाजी. नक्की आपण पाहिलं पहिल्या 3 चेंडूमध्ये मोठा धावा आलेला. इथे मात्र कमबॅक करता आपण पाहिलं युवराज यांना विकेट घेते. त्यानंतर सलग 2 डॉट बॉल टाकत या षटकाची सांगता करता आणि 2 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 19 धावा. तर वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी 3रा षटक घेणार ज्यांना आपण गेले कित्येक महिने पाहतो. एक चांगली अशी गोलंदाजी जे फेमस आहेत तेच मेहमूद आता आलेत मात्र गोलंदाजी स्ट्राईकवर आणि आपण त्यांना पाहतोय सामना करेल तो म्हणजे आतापर्यंत चांगली अशी खेळी नक्कीच करणार तो म्हणजे आशिष. मेहमूद स्ट्राईकवर आहे ते म्हणजे आशिष. काहीसा 8 ते 10 पावलांचा रनअप मेहमूद यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे मात्र मेहमूदचं स्वागत केलं. उत्तुंग असा षटकार. मला वाटलं चेंडू जाईल MIDC क्षेत्रामध्ये आणि नक्कीच एक लांब असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आशिष यांच्या बॅटमधून. पहिला चेंडू मेहमूद यांना रीड केला. भिरकावला चेंडूला मेडिकलच्या दिशेने. उत्तुंग असा षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 25 धावा.
तर आज आपण पाहणार आहोत एक्झिबिशन मॅच देखील या ग्राउंडवर कृष्णा मिश्रा विरुद्ध गणेश यादव, दोन नावाजलेले असे संघ मालक संघ मॅनेजर ज्यांना आपण पाहतो कामोट्यामध्ये. चांगली टीम उभारण्याचं काम नक्कीच ते दरवेळी करत आलेत. त्या दोघांमध्ये असणारा सामना. पुढील चेंडू फुल लेंथचा चेंडू, इथे मात्र चेंडू इनसाइडच घेतो बॅटची आणि डॉट बॉलची नक्कीच सांगता येईल. इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच मेहमूद. खूप चांगले असे गोलंदाजीसाठी ओळखले जातात. KPL मध्ये देखील आपण त्यांना पाहिलेलं. गेल्या संडेला खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांनी केलेली. इथे मात्र स्ट्राईकर आहेत आशिष. चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू, इथे मात्र भिरकावला चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने. आकाशात इकडे बॉल खाली येत आहेत. नक्कीच हाताला दोन चेंडू मिसफिल्ड होतोय आणि इथे मात्र 2 धाव नक्की मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का मिसफिल्डवर, तर तिसरा धाव देखील मिळतोय इथे आणि चौथ्या धावेची अपेक्षा नक्की असं अजून एक मिसफिल्ड. नक्की याच्यावर काम करावं लागेल अजित 11 कामोटे ब्लास्टर या संघाला. मिसफिल्डमुळे तुमच्या हातातली मॅच देखील जाऊ शकते. त्यामुळे 3 धावा मिळतील. आता 3 धावांनी धावसंख्या वाढेल. 28 धावा आता मात्र स्कोर कार्डवर झाल्यात. खूप चांगली अशी फलंदाजी सध्या तरी करतोय आशिष आपल्या संघासाठी. आता मात्र स्ट्राईकवर असेल पंकज. पाहूया पंकज काय करू शकतो आपल्या संघासाठी. मेहमूद पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, इथे मला कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली, पंच दाद फेटाळतात आणि अजून एक डॉट बॉलची सांगता इथे होते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मेहमूद यांची पहिला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक करतात. डॉट चेंडू, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर अजून एक डॉट चेंडूची सांगता होते. पुढील मेहमूद यांचा अजून एक शॉर्ट ऑफ लाईन प्रकारची. इथे मात्र बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. अनसक्सेसफुल प्रयत्न नक्कीच म्हणता येईल. चेंडू टप्पा पडून वेग बदलतो आणि जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉलची संधी. नक्की ते डॉट बॉल प्रेशर बनवत जाईल फ्रेंड्स फायटर या संघावर. आणि एक मोठ्या धावकडे जर तुम्हाला लक्ष द्यायचं असेल तर नक्की मोठे फटकेची गरज आहे तुमच्या बॅटमधून. पुढील चेंडू स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेते. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. फाईन लेगला फिल्डर बॉल गॅदर करतात. 1 धाव तर नक्कीच मिळेल. इकडे एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते म्हणजे 29 धावा. तर 3 षटकार समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव फलकावर झाले ते म्हणजे 29 धावा. तर नक्कीच आपण इथे थोड्या वेळापूर्वी देखील पाहिलं ते म्हणजे इथे नाश्ता आणि चहाची सोय दर टुर्नामेंटमध्ये ज्यांच्यातर्फे होते तेच आपल्या सर्वांचे लाडके रविराज भगत यांच्यातर्फे आज देखील नाश्ता आणि चहाची सोय आणि संध्याकाळी लेमन टी स्पेशल रविराज स्पेशल लेमन टी ज्याला म्हणतात त्याची सोय सगळ्यांसाठी ते करण्यात आली आहे. त्यामुळे मंडळाच्या वतीने आणि सगळ्या आयोजकांच्या वतीने थँक्यू सो मच रवी दादा. तर अजित 11 कामोटे ब्लास्टर तुमचा 12व्या खेळीतून गेलाय. नक्की तुम्हाला 2 रनची पेनल्टी इथे देण्यात येईल. तुमचा 12व्या खेळीला स्टेजकडे पाठवायचं आहे. तर 12व्या खेळी पाठवायचं आहे कामोटे ब्लास्टर. तर 2200 स्वरूपात 1 धाव ते इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढेल. 30 धावा. पुढील चेंडू आशिष यांना टाकलेला चेंडू. चेंडूला मारला लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धावमुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे कशाचं क्षेत्ररक्षण. नक्कीच ओव्हरथ्रोच्या स्वरूपात जिथे विकेट घ्यायचा होता तिकडे मात्र ओव्हरथ्रो देतात. इथे मात्र धावचित करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र 1 धाव दिली आहे. आता धावसंख्या झाली आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 32 धावा. इथून मोठ्या आव्हानाचं लक्ष ठेवायचं असेल फ्रेंड्स फायटर या संघाला. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडूला भिरकावलं मिड विकेटच्या दिशेने. एकदा तो नक्कीच पूर्ण करते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे होतोय. आणि दुसरी धाव देखील पूर्ण करतात. नक्कीच एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिलं फ्रेंड्स फायटर या संघामार्फत. या 2 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते 34 धावा. नक्कीच आपण पाहिलं मोठे फटके जर त्यांना खेळता येत नाही. इथे मात्र सिंगल डबलच्या स्वरूपात मॅच चालू ठेवतात आणि
धाव फलक चालू ठेवत आहेत ते म्हणजे आशिष आणि पंकज. बॉलरचं नाव काय? तर कपिल पुन्हा एकदा मारा करतील ते म्हणजे बॅटिंगला आपण पाहतोय आशिष यांना. आतापर्यंत उत्कृष्टरित्या बॅटिंग करताना आपण पाहिलं आशिष यांना. पुढील चेंडू फुलंदाजा चेंडू अजून एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू चाललाय मिडविकेटच्या दिशेने. मिडविकेटला स्वतः मेहमतीकडे बॉल गॅदर करता आणि फेकतायत. त्या दरम्यान एकच धाव मिळेल उत्कृष्टरित्या. नक्कीच ह्याच्या आधीच्या चेंडूवर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केलेला. वन ऑफ द क्विकेस्ट फिल्डर म्हणून ज्यांना मानलं जातं तेच मेहमूद आता मात्र पाचारण केलं मिडविकेटच्या दिशेने आणि मेहमूद आपली कमाल दाखवत आहेत. मगासपासून आपण पाहिलं तेव्हा तिकडे 2 धावा देत होते. इथे मात्र मेहमूद यांच्याकडे चेंडू गेला आणि एकच धाव मिळाली. स्ट्रायकर हे पंकज. शॉर्ट ऑफ चेंडू इथे स्टेप पाडून खेळायचा प्रयत्न. बॉलला ढकललं कव्हरच्या दिशेने. चांगली अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान एक धाव मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. पंचांकडे दाद तर नक्कीच मागितलेली धावबाद स्वरूपाची मात्र पंचांनी दाद फेटाळली आहे आणि ते 2 धावा मिळतील फ्रेंड्स फायटर या संघाला. या 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 37 धावा. 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तर शेवटचा चेंडू पूर्वायातील शेवटचा चेंडू स्टेपवरून मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द बॉलर सेंटर. धावबादची इथे संधी आणि इथे होत आहेत धावबाद. तर नक्की शेवटच्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळते. 4 षटकार समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 37 धावा. विश्वस्त मंडळ यांचे अध्यक्ष नाना मुळीक यांचा इथे सत्कार होता. आपण पाहतोय सत्कार मूर्ती ते म्हणजे कृष्णा मिश्रा करतील हा सत्कार. तर सामाजिक कार्यामध्ये आपण दरवेळी ज्यांचा मोठा सहभाग असा पाहिला तेच नाना मुळीक सर आज आपल्या इथे उपस्थित झाले. तुमची उपस्थिती आम्हाला लाभली त्याबद्दल मंडळातर्फे तुमचे धन्यवाद सर. तर सन्माननीय युवराज कांबळे सर आपला देखील एक सत्कार इथे करण्यात येत आहे. तर माननीय सचिनजी पाटील सर तुमच्या मार्फत आपण सत्कार करणार आहोत. तर तुम्हाला देखील विनंती असेल व्यासपीठावर यायचं. कॅमेरा इकडे फोकस करायचं आहे. एकदा जर तुमचा 12वा खेळ गेला तर शेवटचा पुकार आहे तुमच्यासाठी. मगासपासून आम्ही त्यांना किती वेळ थांबायचा प्रयत्न केला मात्र ते इथे थांबत नाहीत. मला नाही माहिती काय झालं त्यांचं, परंतु 2 रनची मात्र पेनल्टी मिळेल जर पुढच्या 2 मिनिटांमध्ये जर तुमचा 12वा खेळाडू नाही आला तर. तर आयोजकांतर्फे पण आपल्या इथे विनंती येते जे तुमचे 11 खेळाडू आहेत त्यापैकी तुमचा 12वा खेळाडू नसला पाहिजे. टीम सोडून तुमचा 12वा खेळाडू असला पाहिजे याची नोंद नक्कीच घ्यायची आहे. तर इथे मात्र सलामीला आलेले फलंदाज ते म्हणजे सुशांत आणि ओमकार. तर 24 चेंडू आणि 38 धावांची इथे मात्र गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी अजित एलन कामोडे ब्लास्टर या संघाला. तर आपण इथे पाहतोय प्रथम फलंदाजीला स्ट्राईकवर ओमकार. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सुशांत यांना. तदरम्यान या संघाच्या आलेला 12वा खेळाडू तो म्हणजेच सागर परब. एक नावाजलेला असा फलंदाज आपण पाहिला रोज ह्याच ग्राउंडमध्ये जे आपल्याला प्रॅक्टिस करताना दिसताना तेच सागर परब आता मात्र 12व्या खेळाडूच्या भूमिकेत इथे येताना पाहतोय. तर दरम्यान वळते सामन्याच्या दिशेने पहिलं षटक घेऊन येईल ते म्हणजे आशिष. स्ट्राईकवर आहे ते म्हणजे ओमकार. पुढील चेंडू फुल अंतराचा चेंडू. चेंडूला भिरकावले लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर नाही. खूप सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 1 धावांवर.
आता मात्र 23 चेंडू आणि अजून 37 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तर आता मध्ये शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळाली आपल्या अजित 11 कामोडे ब्लास्टर या संघाकडून. नक्कीच सुशांत यांच्यावर मोठी जबाबदारी असेल इथे. सुशांत यांची बॅट जर चालली तर नक्कीच अर्ध्याहून जास्त धावा सुशांत हेच करतील असं मला वाटतंय. पुढील चेंडू आशिषांचा. सुशांत यांना आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला चेंडू. पंच आम्हाला इशारा करतायत अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते ती म्हणजे 2 धावा. नक्की अवांतर धावेवर कुठेतरी रोख घालणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही छोटं आव्हान ठेवलं आणि त्यावर जर तुम्ही अवांतर धाव देता तर मॅच लवकर संपवायच्या मनस्थिती असतील बॅट्समन. पुढील चेंडू सुशांत यांना शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक काहीशी फिल्डिंग बरोबर करत नाही आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा निर्णयाची वाट पाहिजे. पंच निर्णय देतात. 22च्या स्वरूपात येतोय चौकार. नक्कीच चांगलासा बॉल तिथे टाकला आशिष यांनी. इथे मात्र क्षेत्ररक्षणात काहीसं मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षकाच्या हातून चेंडू चालला सीमारेषा पार. चौकार. 22च्या स्वरूपात आले 4 धावा. नक्की अवांतर धावांपेक्षाही ह्या धावा खूप महत्त्वाच्या. 4 धावा जर तुमच्याकडे आल्या तर नक्कीच एक पकड बनवू शकता तुम्ही या सामन्यावर आणि तेच करताना ते पाहतोय सुशांत आणि ओमकारची जोडी. पुढील चेंडू आशिष यांचा. फुलेंद्रला चेंडू. चेंडूला कट केलंय पॉईंटच्या दिशेने. तिकडे फिल्डर बॉल खाली येतील. तदरम्यान एक धाव तर नक्कीच मिळेल आणि एका धावेवरच नक्की समाधान मानावं लागतंय. तीन चेंडू आणि 6 धावा. आता मात्र स्कोर कार्डवर स्ट्राईकवर आहे ओमकार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. चेंडूला भिरकावलं फाईनलच्या दिशेने. फिल्डर बॉल खाली येतील. बॉल टप्पा खाऊन वळतोय आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. चांगलं असं संयमी स्टार्ट की आपण म्हणू. आता मात्र समीकरण बदलतंय. समीकरण पोचतंय ते म्हणजेच तर स्कोर कार्डवर धावा झाल्या ते म्हणजे 8 धावा. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल आणि सगळेजण थांबलेत सुशांत यांच्या बॅटवर मोठे फटके येण्यासाठी. शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता. चेंडू बॅटची कडा घ्यायच्या बदली उसळी घेत नाही. चेंडू लागतोय पायाला. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात पंच आम्हाला इशारा करतायत. 1 धाव मिळेल. तर लेग बिफोर विकेट रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो नट आउट असतं. त्यामुळे पंचांकडे दात पण नाही मागायचे. LBW आहेच नाही. पुढील चेंडू आशिष यांचा. स्ट्राईकर आहे पुन्हा एकदा ओमकार. फुल लेंथला चेंडू. चेंडू भिरकाचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चांगलं यष्टीरक्षण करताना पाहतोय. डॉट बॉलची होते सांगता आणि पंच आम्हाला इशारा करतायत. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या म्हणजेच 9 धावा. एक चांगलं असं आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं मागच्या 3 दिवसामध्ये. सनराईज क्रिकेट अकॅडमी आयोजित रबर बॉल स्पर्धा, पावसाळी रबर बॉल स्पर्धा आजचा शेवटचा आणि फायनल डे या स्पर्धेचा. कामोटे इंटर कॉलनीचे आज 12 संघ इथे खेळताना दिसणार. पहिला सामना आपण पाहिला लीगल विरुद्ध 11 स्टार. हा सामना एक चुरशीचा सामना आपण पाहिला आणि त्या सामन्यामध्ये बाजी मारली ती म्हणजे लीगल या संघाने. आता चालू असलेला दुसरा सामना अजित 11 कामोटे ब्लास्टर विरुद्ध फ्रेंड्स फायटर या संघामध्ये. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल ते म्हणजे पंकज. स्ट्राईकवर आहे सुशांत. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला. इथे आशिष बॉलर होतं आणि खूप चांगले क्षेत्ररक्षण. वा, नक्कीच इथे वाट पाहावी लागेल पंचांच्या निर्णयाचे, पण खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. अजित यांचं एका हाताने बॉल गॅदर केला आणि बॉल ठेवला बाउंड्रीच्या आतमध्ये. एकच धाव मिळते. काय क्षेत्ररक्षण केलं आपण रिप्लेमध्ये देखील पाहिलं. खूप चांगलं असं कॅचचा अटेम्प्ट होता आशिष यांचा आणि इथे मात्र 4 धावा नक्कीच रोखल्यात आशिष यांनी. ह्या 4 धावा महाग पडतील का कामोटे ब्लास्टर संघाला. पाहायचं मॅचच्या दिशेने. पंकज. आता मात्र स्ट्राईकवर आहे ओमकार. पुढील चेंडू फुलेंद्रला चेंडू होता. चेंडूला ग्लाइड केले. चेंडू चालला थर्ड मॅनच्या दिशेने. क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. नक्की चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल फ्रेंड्स फायटर या संघामार्फत. वारंवार पाहतोय आपण. तिकडे नक्की 3 धावांच्या मध्ये 2च धावा फक्त दिल्यात फ्रेंड्स फायटर या संघाने.
आणि 2 धावांनी धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 12 धावा. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे ओमकार यांच्या बॅटमधून. पंकज पुन्हा एकदा ओमकार यांना. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू, चेंडूला भिरकवायचं होतं, चेंडू चाललाय मिडविकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतील का तर नाही. चेंडूवर येतात तिकडे मायकल आणि दरम्यान एक धाव तर नक्कीच मिळेल. इथे मात्र सुशांतच्या बॅटमधून मोठे फटके आले नाही आहेत, त्याचीच गरज आहे इथे. अजित 11 कामोठे ब्लास्टरला सामना जिंकण्यासाठी नक्कीच 1-2 मोठे फटके आले तर सामन्यावर पकड बनवतील अजित 11 कामोठे ब्लास्टरला संघ. पुढील चेंडू सुशांत यांना टाकलेला चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता. इथे मात्र सुशांत दाखवतात आपला क्लास आणि चेंडूला रिपोजिट करतात. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. नक्कीच शॉर्ट ऑफ लेंथ प्रकार चेंडू आपण पाहिला रिप्लेमध्ये तर शॉर्ट टाइम जॅब ज्याला म्हणतो, कॉपी बुक स्टाईल मारलेला शॉट चेंडूला मारलं मिडविकेट दिशेने. ओव्हरहिट करण्याचा प्रयत्न नक्कीच नाही केला, फक्त चेंडूला सीमारेषेच्या बाहेर मारायचा प्रयत्न होता आणि त्यामुळे सक्सेसफुल झालेत आणि 4 धावांनी सांगता होते. 4 धावांनी धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 धावा. चौकाने षटकारांची अपेक्षा आहे सुशांत यांच्या बॅटमधून, त्यांनाही ते माहीत आहे. त्याच जबाबदारीने खेळताना आता मात्र सुशांत. तर नक्कीच अजून एक डाव खराब फलंदाज आपण इथे पाहतोय सागर परब यांना. आज मात्र 12 खेळाडूच्या भूमिकेत. नक्कीच टीमला जशी गरज आहे त्याप्रमाणे स्वतःला फ्लेक्सिबल ठेवणारे सागर आज मात्र 12 खेळाडूच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान मॅचच्या दिशेने पंकज स्ट्राईकवर येतो, म्हणजे आता एक चौकार ज्यांनी मारला तेच सुशांत. शफल होऊन खाण्याचा प्रयत्न इथे, स्टेप आउटवर मारण्याचा प्रयत्न इथे मात्र पंचांच्या निर्णयाची वाट पाहायची. पंच आमच्याकडे वळून सांगतायत. हा मात्र एक अवांतर चेंडू, ह्यालाच म्हणतात प्रेशर. तर पहिल्या चेंडूवर चौकार आलेला, यानंतर मात्र आपण पाहिलं सुशांत यांना स्टेप आउट होताना. इथे मात्र पंकज यांनी डिलिव्हर केला आउटसाइड ऑफ स्टंप बॉल, व्हाईट बॉल. पुढील चेंडू फुल लेंथ प्रकार चेंडू, ते चेंडू पायांचा वेध घेतोय, चेंडू यष्टीरक्षकाकडून सुटतोय. तर दरम्यान एक धाव तर नक्कीच मिळेल आणि रनआउटची अपील होते. इथे मात्र नक्कीच काही फेकायची गरज नव्हती, धावबाद करायचा प्रयत्न होता इथे सुशांत यांना. इथे मात्र त्या धावबादीचा चुकीमुळे एक धाव अजून मिळते. जिथे एक धाव होती तिकडे मात्र 2 धावा खर्च केले. ही चूक तुम्हाला करायची नाही आहे फ्रेंड्स फायटर या संघाला. एक छोटंसं आव्हान नक्कीच तुमच्या समोर आहे. तुम्ही बॅटिंग आपली एवढी झाली नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही ओव्हरथ्रोज मार्फत रन दिले तर नक्कीच तुमच्या समोरच्या टीमला ते ॲडव्हान्टेज असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येईल तो म्हणजे सुशांत. स्कोर कार्डवर झालेल्या धावा ते म्हणजे 19 धावा. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, चेंडूला भिरकावायचं होतं मात्र चेंडू जातोय स्टम्पच्या थोड्याशा वरती. नक्कीच एक चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्पीडमध्ये व्हेरिएशन करताना तिकडे पंकज आणि दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकांतर धावा झाल्या ते म्हणजेच 19 धावा. अजून एकही गडी बाद करण्यात यश नाही मिळाले फ्रेंड्स फायटर या संघाला. नक्कीच विकेट्सची गरज आहे हा सामन्यामध्ये. जर तुम्हाला पकड बनवायची आहे विकेट्स घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जर 11 स्टार कामोठे ब्लास्टर या संघाला सामना जिंकायचा असेल तर सुशांत यांच्या बॅटमधून मोठे चौकार आणि षटकार यायची गरज असेल. तर नक्की दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप करायचं आहे थोडं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 2 षटकार समाप्तीनंतर 19 धावा झालेल्या आहेत. किती पाहिजे आता? 12. 12 चेंडू आणि 18 धावांची अजून गरज असणार आहे या सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत 2 षटकांमध्ये झाले ते म्हणजेच 19 धावा. 20 धावा माफ करा 20 धावा. दोन षटकार समाप्तीनंतर धावा झाले ते म्हणजे 20 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केलेल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या, त्यामुळे 20 धावा स्कोर कार्डवर. पुढील चेंडू इथे मात्र भिरकावायचा होता. चेंडू चालत फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर गॅदर करून फेकतात. मला वाटतं इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. इथे मात्र यष्टीरक्षक बॉल पकडतायत आणि 1 धाव मिळेल. आता मात्र इथे स्ट्राईकला ते म्हणजे सुशांत, ज्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर मोठे फटके याची गरज आहे. ते सुशांत आता मात्र आहेत स्ट्राईकवर.
गोलंदाजीसाठी पाचारण केले म्हणजे सागर यांना. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू होता. दुसऱ्या चेंडूवर सामना करतो म्हणजे सुशांत. फुलंदा चेंडू, इथे मात्र सुशांत दाखवतो आपला क्लास आणि पाठवतात बॉल मिड विकेटच्या दिशेने. उत्तुंग असा षटकार. नक्की ज्या षटकाराची आपण वाट पाहतो सुशांत यांच्या बॅटमधून तोच षटकार आता मात्र डिलिव्हर केलाय. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता स्टेप आउट होऊन मारला चेंडू. चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या दिशेने. उत्तुंग असा षटकार. या 6 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते म्हणजे 27 धावा. आता मात्र 10 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल इकडे हा सामना जिंकण्यासाठी. चांगली अशी फलंदाजी करताना सुशांत आतापर्यंत. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. अजून एकदा शॉर्ट बॉल आणि इथे मात्र डिपॉझिट केलंय. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने अजून एक लांबच लांब अजून एक षटकार. आता मात्र फ्लोमध्ये आलाय सुशांत. आता मात्र त्यांची बॅटमधून रन्स येत आहेत सुशांत यांच्या आणि ज्याची गरज होती तीच आली आहे. अजून एक षटकार आणि धावसंख्या झाली आहे. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 35 धावा. 33 धावा. 33 धावा ऑन स्कोरबोर्ड. तर लिगलच्या कर्णधाराला विनंती असेल स्टेजशी संपर्क साधायचा. ही मॅच झालेला तुमचा टॉस करण्यात येईल. आणि काय बात आहे. तर काय पाहतो इथे मॅच संपवली आहे. 3 षटकार 3 चेंडूवर 3 षटकार ठोकवत मॅच संपवली आहे ती म्हणजे सुशांत यांनी. क्या बात आहे. वेल बॅटिंग सुशांत. तर इथे आपण एक सत्कार समारंभ पार पाडत आहोत. आपल्या सर्वांचे लाडके त्याचप्रमाणे कामोड्याचे एक नामांकित व्यक्तिमत्व ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके माननीय पंडित अण्णा गोवारी यांचं इथे स्वागत. पंडितांना आपल्याला